ह्या 5 लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. पहिलं जे आहे ते म्हणजे मसल क्रॅम्प्स आणि ट्विचिंग. सो तुम्हाला वारंवार पायात गोळे येत असतील किंवा मसल खूप टाईट वाटत असेल तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण आहे. दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे सतत थकवा, कमजोरी म्हणजे वीकनेस किंवा झोपून उठल्यानंतरही एनर्जी नसल्यासारखं जर वाटत असेल तर हे होतं व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे. तिसरं जे आहे ते म्हणजे हाडं दुखणं म्हणजे बोन पेन्स किंवा तुम्हाला मूड स्विंगचा त्रास होत असेल, तुमची इम्युनिटी कमी झाली असेल, तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर ही लक्षणं असू शकतात व्हिटॅमिन D3च्या कमतरतेमुळे. त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे तुम्हाला हेअरफॉल होत असेल किंवा स्किन खूपच ड्राय झाली असेल म्हणजे त्वचा कोरडी पडली असेल तर हे असू शकतं ओमेगा 3च्या कमतरतेमुळे. त्यानंतर पाचवं जे आहे ते म्हणजे तुम्हाला सतत चक्कर येत असेल, थकवा जाणवत असेल, त्वचा जी आहे ती पेल झाली असेल म्हणजे थोडे फिकट रंगाची झाली असेल, सतत डोकं हलकं वाटत असेल किंवा कामाकडे फोकस नसेल तर ही सगळी जी लक्षणं आहेत ती असू शकतात आयर्न म्हणजे लोहाच्या कमतरतेची ही लक्षणं असू शकतात. तुमच्या शरीरामध्ये सुद्धा अशी काही लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला टेस्ट करून जाणून घेतलं पाहिजे की तुम्हाला सुद्धा काही विटॅमिन्स किंवा मिनरल्सची कमतरता आहे की नाही. सो तुमच्या शरीरामध्ये ह्यामधली कुठली लक्षणं दिसतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा.